नमस्कार, मी मधुराच्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आमची बाग आज लख्ख झाली. कारण म्हणतात ना, की नकटीच्या लग्नाला 1700 यज्ञ. असंच काहीतरी झालं बघा. पूर्ण हिवाळ्यात की ते झोपलेले असतात झाडं म्हणून आम्ही काही जास्त साफसफाई केली नव्हती. कुठले खतही दिले नव्हते. आणि त्याच्यात काय आंब्याला मोहर लागला आणि बऱ्यापैकी म्हणजे 50-60% तर मोहर सगळा गळाला होता आणि पानं पण पडले होते. आणि ते साफसफाई करायला आम्हाला टाईमच मिळत होत नव्हता. म्हणजे काही ना काही दुसरेच कामं निघायचे आणि कामं राहत होते. मग आता होळी आली आणि त्याच्यामुळे छान झालं की होळीमुळे बागेची छान स्वच्छता झाली. मुलांनाही सुट्टी होती. होळीच्या आधीचा हा व्हिडिओ आहे आणि त्यांना सुट्टी असल्यामुळे त्यांची मला मदत खूप होते आणि बागेचं काम म्हणलं की ते खरंच मनावर घेतात आणि करतातही. मला जास्त काही करायला लागत नाही. की त्यांना जरी नुसतं सांगितलं असं करा तसं करा तरीही ते करतात. आधी मी त्यांना सांगितलं की सर्व कुंड्या बाजूला काढून घ्या आणि तिथली साफसफाई करा आधी. मग त्यांनी छान साफसफाई केली. काय झालं तर प्रत्येक कुंड्यामध्ये ह्या ज्या मोठ्या ग्रो बॅग आहेत त्याच्यातनं माहीत नाही मुंग्या लागल्या आणि मुंग्यांनी खूप माती त्यातनं बाहेर आली आणि पाणी देतानाही फोर्सने पाणी जरा दिलं तर त्यातनं माती बाहेर येते. त्यामुळे माती त्या कुंड्याच्या खाली ग्रो बॅगच्या खाली खूप साचली होती. ती माती आम्ही काही टाकून दिली नाही. नंतर तीही वापरली कुंड्यामध्ये. बऱ्याच कुंड्यात पाणी देताना माती बाहेर पडल्यामुळे माती पण कमी झाली होती. कचरा झाला होता, गवत झालं होतं. म्हणजे ह्या पूर्ण 2-3 महिन्यात हिवाळ्यात आम्ही जास्त काही असं कुंड्यांना म्हणजे झाडांना त्रास नाही दिला. कारण त्यांना असं शांत राहू दिलं होतं. कुठले खतही दिले नव्हते. त्यामुळे असे पांढरा थर पण आला होता. काही कुंड्यावर असे बुरशी हिरवे शेवाळ आलं होतं. ते सर्व स्वच्छ करून घेतलं. जे कचरा होता झाडाचे पानं आंब्याचे पडले होते. कारण सावलीत कुंड्या ठेवलेल्या त्याच्यामुळे वरून सगळा आंब्याचं मोहोर, त्याच्या फांद्या, पानं हे सर्व कचरा पडलेला होता. गवत आलेलं होतं. ते स्वच्छ असं केलं. छान असं खुरप्याने थोडंसं उकरून घेतलं. त्याच्यावरची बुरशी, त्यानंतर शेवाळ आलेला थर, पांढरा थर आला होता. तो काढून टाकला. त्यांना छान उकरल्यामुळे त्या झाडांना श्वास घेता आला आणि मोकळी झालं ते. श्वास त्यांना घेता छान आला. अशा आंब्याच्या झाडाखालच्या ह्याच्यात पण खूप कचरा झाला होता आणि तोही छान मुलांनी साफसूफ करून घेतलं. माझ्यापेक्षा छान करून घेतलं होतं. त्यांना कोणतीही गोष्ट त्यांच्या एकदा मनात त्यांनी घेतलं ना की एकदम छान करतात काम. आणि आपण जर सांगितलं तर ते म्हणजे त्यांच्या मनात नसेल तर ते करत नाहीत. मोबाईल बघून कंटाळा आला असेल आणि मला म्हणाले, आई आपण आज बाग स्वच्छ करू. म्हणलं चला, मुलांच्या मनात आले तर ते करू लागतात तर आपण करूया. त्यांनी छान असे एकदम छान स्वच्छता करून घेतली. पूर्ण सगळ्या कुंड्या बाजूला काढल्या होत्या आणि त्याच्या मागचे पानं ते काढून घेतले. माती जे झाली होती ते एकदम छान बाजूला काढून. हा कचरा मी टाकून देणार नाही कारण मी जे कंपोस्ट खतसाठी मी असं ठिक्क पिशवी केलेली आहे त्याच्यामध्ये टाकून खत कुजण्यासाठी त्याचा उपयोग होईल म्हणून ते पानं माती टाकून देणार आहे त्याच्यात आणि छान खत असं छान निरम्याचं पाणी करून घासून खराट्याने छान स्वच्छ असं त्यांनी करत होते. आज जरा भारीच काम केलं बरं का मुलांनी आणि आमची बाग एकदम लख्ख करून टाकली होती. वाऱ्याने इतका म्हणजे सुकलेली पानं पडले होते आणि इकडं तिकडं उडाली होती. म्हटलं बस आज आवरायचंच आणि झाडू घेतला लेकरांनी, टोपली घेतली आणि कामाला सुरुवात केली. सुकलेले पानं काढले, काडी कचरा सगळा गोळा केला, जमीन झाडून घेतली, धूळ उडत होती. आंब्याची पानं, मोहर वाऱ्याने खूप सगळीकडे झाला होता आणि वावटळ तर ह्या दिवसात असतातच. तुम्हाला तर माहीतच आहे. सगळे वावटळ येऊन काही कचरा काही उडून आपल्या अंगणात पडत असतो. आणि आता उन्हाळा सुरू झाला आहे त्यामुळे बऱ्याच झाडांनाही म्हणजे मोगरा अशा बऱ्याच झाडांना, गुलाबांना ते फुलं यायला सुरुवात झालेली असते. त्यामुळे त्यांची छाटणी करायची, त्यांना खतं द्यायची, म्हणजे बरेच कामं असतात ह्या दिवसात सुद्धा. म्हणजे प्रत्येक वर्षभर आपल्याला त्या त्या सीझनमध्ये त्या त्या झाडाला फुलं फळं येतात. त्यांची आपण व्यवस्था केली तरच त्या सीझनमध्ये आपल्याला फुलं देत असतात. त्यामुळे मोगऱ्याचा आता बहर सुरू झाला आहे. मी मोगऱ्यावरचा व्हिडिओ टाकलेला आहे. कुणी पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पहा. कारण फेब्रुवारी महिन्यात त्याच्यावर बरेच कामं करावं लागतात. तर मार्च एप्रिलमध्ये फुलं देतात. मग या दिवसात आपलीच बाग आपण स्वच्छ करतोय ना, हेच वेगळा आनंद असतो. प्लास्टिकचा तुकडा काही जे काय असेल ते वेगळा कचरा करून कचऱ्यात टाकून दिला आणि बाकीचं जे आहे कंपोस्ट खत होईल त्याचं असं सगळं एका ह्याच्यात भरून टाकलं. त्या कुंड्या धुवून टाकल्या आणि चकचक केल्या. मग म्हटलं फक्त जमिनी स्वच्छ करून काय उपयोग आहे. कुंड्याच्या मातीचा जे थर होता ते
कुंड्या उन्हात राहून पण त्याचा बराच कलर गेला होता. काही कुंड्यांना म्हणजे सिमेंटच्या कुंड्या आहेत त्या, त्याचा कलर गेलेला आहे. झाडावर पाणी मारलं त्यामुळे झाडे धुवून निघाली. त्या पानावर म्हणजे पानावर धूळ बसलेली सुद्धा ती स्वच्छ धुवून निघाली. त्यामुळे झाडे फ्रेश टवटवीत दिसू लागली. काही झाडांना आता फुलं पण नाही आहेत, नुसते पानाचे आहेत, पण तरीही ते कुंड्या इतक्या मस्त दिसतात की त्या कुंड्या पाहूनच असं मन प्रसन्न होतं, हिरवेगार पानं पाहून. आणि मातीचा वास तर काय सांगू, काय छान सुटला होता. जसं काय आत्ता पाऊसच पडून गेलाय असं छान वाटत होतं. आणि कुंड्या चकाकल्या होत्या, अगदी नव्यासारख्या झाल्या होत्या. काही सुकलेल्या फांद्या होत्या त्या कापून टाकल्या, वेली खाली आल्या होत्या ते छान छान असं तारावर ते लावून घेतल्या. थोडी छाटणी केली झाडाची, त्यामुळे त्यांना मोकळा श्वास घेता आला. आणि बघा अंगण किती छान असं झालं होतं. आणि एकदम असं थंडगार वाटत होतं, वाटायचं त्या आंब्याच्या झाडाखालीच बसून राहावं. आणि उन्हाळी झाडाला जास्त फरक पडत नाही अशी झाडे आम्ही बाहेरच्या बाजूला ठेवली, आणि ज्याला ऊन कमी लागतं असे झाडं आम्ही आतमध्ये सावलीत ठेवले होते, म्हणजे झाडाच्या खाली. आणि नियोजनबद्ध अशा कुंड्या लावून घेतल्या होत्या झाडाखाली. मग काही झाडाच्या असे छान उकरून माती घेतली, त्याच्या मुळाला धक्का न लागता, आणि त्यांना असे खते दिलेले DAP ते असे. त्यानंतर मुळा स्ट्रॉंग होण्यासाठीचे काही जे खत आणले होते ते टाकून घेतले, आणि त्याच्यानंतर मातीने छान झाकून घेतलं. आणि त्याच्यानंतर त्याला थोडं थोडं पाणी दिलं, जास्त दिलं नाही. जास्त पाणी दिलं तर ते परत ते विरघळून ड्रेनेज होलमधून वाहून जाईल, मग त्या झाडाला त्याचा काहीच खताचा उपयोग होणार नाही. म्हणून थोडंसं जेणेकरून ते विरघळण्यापुरतं असं पाणी दिलेलं होतं. म्हटलं 1-2 दिवसांनी परत पाणी भरपूर द्यावं लागेल, कारण उन्हाळ्यात पाणी 1 दिवसाआड का होईना द्यावंच लागतं. अजून थोडं मार्च-एप्रिलमध्ये तर रोजच्या रोज द्यावंच लागणार. आणि पाणी द्यायची वेळ ही संध्याकाळीच ठेवायची किंवा सकाळ सकाळ द्यायचं, भर उन्हात द्यायचं नाही. आंब्यालाही खत देऊन ठेवले. पहा किती आंब्याच्या ह्याच्यात पण कचरा झाला होता, ते स्वच्छ मुलांनी छान करून घेतलेले आणि त्यालाही खत दिलेले. आंब्याच्या झाडावर पण फुलगळ खूप झाली होती, आणि त्याच्यानंतर हे आंबे पडू नये म्हणून आम्ही फवारून घेतलेलं आहे की ते फळ पडू नये म्हणून. आणि सध्या तर अजून काही नाही आहे. कसं ह्या दिवसात वावटळी ते होतात त्यामुळे आंबे पडतातच, पण तरी आमच्याकडून म्हणजे आम्ही थोडीशी काळजी घेतलेलीच आहेत. हिवाळा संपला, झाडाची वाढ थांबलेली होती, ती आता चालू झाली. थोडे थोडे पालवे फुटले, सुरुवात झाली. आणि त्यामुळे प्रत्येक रोपाची पाहणी करत कुंडीतील माती मोकळी केली होती, सेंद्रिय खत दिले होते, मुळा वाटे खते जे फुले येण्यासाठी किंवा मुळाची वाढ होण्यासाठी ते सर्व दिले होते. आपण जसं भाकरी खातो, भाजी खातो, तसं झाडांनी खायला द्यावंच लागतं. मग त्यामुळेच त्यांनाही आम्ही खाऊ घातला, आणि छान त्यांचे असं पाणी देऊन त्यांना टवटवीत केलं, आणि आमचेही मनं टवटवीत झाले. इतकं फ्रेश वाटत होतं ना, की मुलांनाही बागेतलं काही काम केलं की त्यांना दुसरंही काम करायला एक ऊर्जा मिळते. माहीत नाही काही शक्ती आहे या झाडात. आणि तुम्हीही सुरुवात करा बागकाम करायला. एखादं झाड पहिल्यांदा लावा, की फुलाचं लावा किंवा कुठलंही. त्या झाडाला पाहूनच तुम्हाला इतकं प्रसन्न वाटेल आणि प्रोत्साहन वाटेल की आपण आणखीन झाडे लावावी असं वाटते. जागेचं तर आपल्याला पहिल्यांदा वाटतं की जागा कमी आहे असं. आता आम्हाला आहे भरपूर जागा, पण समजा बाल्कनी असेल किंवा वरच्या मजल्यावरती राहत असतील तर तुम्ही बाल्कनीत ही झाडं लावून पहा. खरंच एक पॉझिटिव्हिटी असते. झाडांना पाहून सुद्धा आपल्याला खूप एनर्जी मिळते आणि आनंदी दिवस जात असतो. आणि वेळ कसा जातो तेही कळत नाही. ज्यावेळेस कंटाळा आलेला असतो किंवा आपल्याला म्हणजे काही करावंसं वाटत नाही, ज्यावेळेस तुम्ही झाडापाशी येऊन जरी बसलात तरी खूप छान वाटतं. तुम्ही एक झाड लावून पहा आणि त्याची काय ताकद आहे ते तुम्हाला नक्कीच कळेल. आणि सध्या बागेत मोगऱ्याला ते सुरुवात झालेली आहे, फुलाला ही पेटुनियाचे, गुलाबाला ते चालू झालेले आहेत. त्यामुळे थोडे थोडे फुलं यायला चालू झालेले आहेत. आता काम संपल्यावर जरा बाजूला उभं राहून पाहिलं, अगदी डोळ्यांना सुख वाटलं. जमीन स्वच्छ, रोपे हिरवेगार, कुंड्या चकाकत होत्या, वाऱ्याची झुळूक येत होती, थंड असं वातावरण होतं आणि पाणी सळसळत होते. मला बोलत होते की बरं झालं अंघोळ घातली आणि फ्रेश वाटू लागले, असं ते बोलतात असं वाटलं. व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.